मॉर्निंग गाईज. आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे आषाढी एकादशी. तर छान असं सॅटर्डे तर सुट्टी आहे. मस्त छान आवरलं आहे, मस्त हेअर वॉश वगैरे झाला आहे आता आपला आणि मस्त छान देवपूजा वगैरे पण झाली. म्हणजे यांनी देवपूजा वगैरे पण केली आहे, फराळ पण झालं आहे, सगळं काही आवरलेलं आहे. आणि कियान गेला आहे त्याच्या डे केअरला. तिथे होती त्याची आज जी पालखी आहे ते सेलिब्रेशन होतं ना, ते करायचं होतं. सो तो ड्रेसिंग वगैरे सर्व छान असं करून गेला आहे. आणि आमचा एक प्लॅन होता आजचा, तो फ्लॉप झाला आहे. म्हणजे आम्हाला गावाला जायचं होतं. असं बरं वाटतं ना की आषाढी वगैरे असल्यावर असं गावाला वगैरे असतं, छान वाटतं ते असं. तर जायचं होतं बट आम्ही काही कारणाने तो प्लॅन आता फ्लॉप केला आहे. आमचा फ्लॉप गेला आहे तो. आता बघू नेक्स्ट वीकला वगैरे जाऊ. आता आजचा दिवस तर इथे स्पेंड करायचा आहे छान, की यांना मस्त आता डे केअरवरून घेऊन येऊ. आणि त्यानंतर इथं जवळच एखादं मंदिर असेल विठ्ठल रुक्मिणीचं, तर तिथे जायचं आहे. मस्त छान दर्शन वगैरे घेऊ. म्हणजे कसं ना छान वाटतं, असं काहीतरी असल्यासारखं फील होतं. घराघरात का कंटाळा येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पाऊस पण इतका होता आणि आता पाऊस पण कमी झाला आहे बघा. असं आहे. चला आता काय काय होतं दिवसभरात शेअर करते. हॅलो गाईज, बॅक टू गुड इव्हिनिंग. आणि आता मस्त झोप वगैरे काढली मस्त, नाही का, सकाळी सगळं आवरून वगैरे असं काहीचं. आणि आता की आज डॅड मला शॉपिंग करून देणार आहे आज. हो हो की नाही, हो की नाही सांगा. होय होय, ते कधी नाही म्हणत नाही बिचारे, बट ठीक आहे ना. आज जायचं आहे मला, थोडंसं शॉपिंग करायची आहे. खूप ठिकाणी साड्यांचं सेल चालू आहे, पण नक्की खरंच सेल आहे का आणि कशी साडी वगैरे भेटती. मला अशी एक युनिक साडी घ्यायची कॉटनमध्ये वगैरे. खूप दिवसच माझं चाललं होतं, ती जर भेटली तरच मी घेणार आहे. बाकी एक्स्ट्रा काही असं नाही घेणार आहे मी. आणि पहिली गोष्ट, आम्ही क्यूला घ्यायला चाललो आहे. बिचारा सकाळपासून गेला आहे आणि त्याची यायची इच्छा नाही. मी कॉल पण केलेला दुपारी, पण त्याला तिकडेच राहायचं होतं, यायचं नव्हतं. म्हटलं ठीक आहे मग थोडा, नाही का, मला पण थोडंसं बरं होतं ना की रेस्ट वगैरे होते. मस्त आम्ही रेस्ट वगैरे करून घेतली दोघांनी, झोप वगैरे झाली. त्याला पिक करू आणि ना मेन म्हणजे आषाढी एकादशी आणि जायचं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. ॲक्च्युली कसं ना ते फील नाही होत मग एकादशी वगैरे छान मंदिरात गेल्याशिवाय. म्हणून मी छान आवरलंय, छान असा ड्रेस घातलाय मी. म्हणजे सिम्पलच आहे बट असं छान आवरलंय थोडंसं ट्रॅडिशनल टाईपमध्ये. आणि मग जाऊ मंदिरात दर्शन वगैरे घेऊन. बघू जे जे भेटेल ते घेऊ आता शॉपिंग वगैरे. चलो. आणि बघू शकता की यांनी खरंच किती सुंदर डान्स केला. आणि खरंच ना मला जेव्हा व्हिडिओ आला ना तेव्हा मी पण जरा म्हणजे सरप्राईजच झाली की कियानने किती छान डान्स केला. त्यानंतर कियानला डे केअरवरून पिक केलं आणि आम्ही निघालो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. जवळच मंदिर होतं आणि बघू शकता इथे गर्दी होती. महाप्रसाद वगैरे छान होतं, दर्शन वगैरे घेतलं आणि खरंच खूप छान वाटलं. इथं क्लायमेट वगैरे होतं ना, खूप जास्त असं पॉझिटिव्ह वगैरे वाटत होतं. फ्यू आवर्स लेटर. केवढी बाबी वर बघ ना ग. तर आलो आम्ही गाईस. आणि मी बोलली होती ना साड्या घ्यायला जायचंय वगैरे. अजिबात चांगलं कलेक्शन नव्हतं, अजिबात आवडलं नाही, त्यामुळे काहीच घेतलं नाही. कशाला ना उगाच ना आवडतं पण घ्यायचं वगैरे. मस्त गेलो विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला, मस्त छान दर्शन वगैरे झालं. किंवा तुझा टिक्का दाखव. कियान रुसलाय आमच्या. कियानला काय घ्यायचंय, काय घ्यायचंय तुला सांग, मग मी घेऊन देते. छोटी छत्री घ्यायची, छोटी आंब्रेला. मला पण ती भेटली नाही म्हणून घेतली नाही, पण आमचं बाळ तर मोठं रुसूनच बसलंय. चला बघा, आज मला ऑफर होती साडीची, तर मला साड्या आवडल्या नाही असं होतं. मी देते ना, थांबा. चला आता मस्त चहा वगैरे घेऊयात. चलो. हो, कोणी शिकवला परीला डान्स आमच्या? किती छोटा आहे यार तू किया. व्हेरी बॅड, हा व्हेरी बॅड. म्हणजे डॅडाचा तपास पण नव्हता इथे. मी एवढं केलं, एवढ्या पावसात वगैरे. डे केअरला सोड, स्कूलला सोड. अय माझ्या मामाने केली, नितीन मामाने केलं होतं सगळं. आणि परत नेऊन पण सोडलं. वा, स्लाइड खाली घेशील की यो.
चल होमवर्क घे करायला, चल बाबूच्या. काय पत्ते खेळता. हा तुमच्यासाठी घेतली मी. म्हटलं चला परत म्हणतील घेतली नाही, निवडायचा कंटाळा येतो म्हणून. मला कंटाळा येतो येतात. कंटाळा म्हणजे असं नाही येत, पण ते पावसाळ्यात नाही खाऊ अशा पालेभाज्या. सायंटिफिक रिझन याच्या मागे. नाही उद्या करण्यासाठी, उद्या परवा वगैरे साठी घेतली ना. तुम्हाला माहिती आहे ना आपल्या गावाला आपली आजी पणजी वगैरे हे करून ठेवायची. पावसाळ्यात सांडगे कर, हे कर, ते कर. ते का करायचे सांगा, काय करायचे? अवेलेबिलिटी नव्हती ना तेव्हा, पाऊस चालला तर ते कुठं भाज्या येणार आहे वगैरे. ते पावसाळ्यासाठी असं करून ठेवायचे, म्हणजे त्या गोष्टी मागे रिझन्स होत ऍक्च्युली. दी नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग. हे चपाती आहे, हे भाजी आहे, खिलू आहे आणि हे भात आहे आणि हे काय काय बनवलंय मम्माने आज उपवास सोडायला? सांग गाईजला सगळ्यांना. ते काय सांग ना. हे चकली आहे. हो चकली. आणि हे शेंगा. चकली आणि शंकरपाळी कशी झाली सांग सगळ्यांना. मम्मी यम्मी. ओके. आणि एकदा गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कियान लंच करतोय. चला करूया आपण लंच आता. तर आता वाजले किती 4 आणि ह्या दोघांना खायचे कांदा भाजी. सो मी बनवते कांदा भाजी. तर तुमचं पण असं आहे की खूप पाऊस चालला आणि घरी असेल तर तुम्हाला पण असं काही मूड होतो का छान खायचा वगैरे? हो आमचं तर डेली आहे, आम्हाला कांदा भाजी करावं लागतात. हे बघा मी कांदा बटाटा दोन्ही प्रकारची भाजी बनवते. कुणाला खायची आहे? कियानला. येस. आणि गाईस माहित आहे का, हे भजी अजिबात म्हणजे यांना पण नाही आठवण आली की पाऊस चाललाय कांदा भाजी कर. आणि मला पण नाही आली. आमच्या कियानला आठवण आली की मम्मा आपण गॅलरीत बसू आणि तू थोडेसे कांदा भाजी कर असं. चला आता मी बनवते कांदा भाजी. खूप छान बनवानी. हो बाळा. खूप छान बनवते. तेल तापायला ठेवलं, इकडे कांदा कट करून घेतलाय. आणि बघा हे बटाट्याचे वेगळेच केलंय, कारण बटाट्याला ना थोडस असं थिकनेस कमी लागतो नाही त्या पिठाचा. हे बघ कियान कशी आहे कांदा भाजी? बेबी कांदा भाजी कशी इकडे बघ. एक नंबर तुझी कंबर. हा 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 कांदा भाजीची कंबर. आणि आम्हाला सॉस आहे ना मॅन्डेटरीच असतो, सॉस पाहिजेच असतो कियानला. गरम गरम मिरची. आणि आमच्या गॅलरीतला हा आहे आमचा व्ह्यू. वाव किती छान वाटतंय ना कियान. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. गुड बॅक टू कियान वर्ड. हां ओके. तर अशा पद्धतीने कियानने आणि कियानच्या डॅडाने छान असं भजी एन्जॉय केलेली आहे. छान होती ना बघा भजी वगैरे. तर काय झालं आता आम्हाला फिरायला जायचं होतं, बट दिवसभर एवढा पाऊस आहे ना की बाहेर आम्ही जाऊच नाही शकलो कुठे. म्हणजे इतका पाऊस आहे की बाहेर निघणंच इम्पॉसिबल आहे. आणि मला तुम्हाला एक मेन गोष्ट सांगायची म्हणजे की माझी मम्मी गेली होती वारीला आणि ती आज येते असं. तर आता ती घरी येते आणि आता गेले किती 15 वगैरे दिवस होतील तिला. ती वारीत गेली होती, पायी गेली होती. आमच्या तिथं ते अगस्ती ऋषींचं जे आहे दिंडी त्यात गेली होती ती. आणि आमच्यासाठी आता ही छोटी गोष्ट आहे पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण माझी मम्मी कुठे कधी न जाणारी ती इतके दिवस असं गेली होती. आणि ती गेल्यापासनं 15-16 दिवस होतील मी ना व्हिडिओ कॉल नाही, काही नाही, काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही तिच्यासोबत. फक्त एकदा दोनदा कॉलवर बोलणं झालं होतं तेवढंच. कारण आता कसं ना फोन वगैरे पण कसं करणार, सगळ्याच गोष्टी असतात चार्जिंगचं वगैरे. तिने तर फोन पण नव्हता नेला वगैरे, काहीच नाही असं. तर खूप छान वाटते. आज ती येते आहे आपलं पांडुरंगाच्या कृपेने सुखरूप मस्त घरी येते ती. आता येणार आहे थोड्या वेळात वगैरे. मी कॉल केला होता तर एक तासात ती पोहोचेल घरी. मला पण खूप इच्छा होती जायचं ती येईल तेव्हा, बट नाही पॉसिबल झालं पावसामुळं वगैरे. त्यात की यांचं त्या स्कूल ऑफिस वगैरे त्यामुळं नाही पॉसिबल झालं. पण मला खूप छान वाटतं की मम्मीची जी वारी आहे ती अशी सक्सेसफुल झाली आहे. बघू आता बघू ती येते घरी तर तिचं वेलकम वगैरे छोटंसं करतील, कारण करायचं होतं आम्हाला बट इतका पाऊस चालू आहे काय करणार ना.
तर मग मी तुम्हाला दाखवेल. आणि मम्मीचं मला ऐकायचं, मम्मीचं कसे एक्सपिरियन्स वगैरे होते वारीत वगैरे नाही का. तिला कॉलवर तर खूप मस्त होती ती, म्हणजे तिला खूप छान छान वाटत होतं. हो ना कियान? आणि ना कियांची एक गोष्ट सांगू का, मम्मीचा एरवी कॉल येतो ना, बोलत नाही. आणि जेव्हापासून मम्मी गेली आहे ना वारीत वगैरे, तर त्याला इतके क्वेश्चन्स येतात ना, त्याच्यासारखं चालू असतं. मम्मी कुठे असेल, मम्मीच बोलतो तो माझ्या मम्मीला, मम्मी कुठे असेल, मम्मीला झोपायला काय असतं मम्मा तिकडे, मम्मी कुठे राहत असेल, मम्मीला रूम भेटते का, मम्मीला हॉटेल असतं का, सगळे त्याला क्वेश्चन्स होते. आता सगळ्या क्वेश्चनचे आन्सर भेटतील. हां, मम्मीला भेटलो की त्याचे सगळे आन्सर्स देणार आहे मम्मी. हो ना बेबी? हो. मम्मी कुठे गेली होती आपली? वालीला गेली होती. आणि कियाला पण आमच्या वालीला जायचंय नेक्स्ट टाइम मम्मी सोबत. हो ना बेबी? तुला आवडतं ना? हो. असं तर हीच गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती. आणि खरंच खूप छान वाटते. मम्मीची पायदिंडी सक्सेसफुल झाली आहे आणि ती आता सुखरूप मस्त छान घरी येते. तर आम्हाला पण खूप छान वाटते. आणि ना एक गोष्ट सांगायची राहिली की मम्मी जेव्हा बोलली ना मला जायचे दिंडीत, म्हणजे असं नाही की मम्मी एकटीच होती, सगळे होते, माझी आत्या, मामी, काकू वगैरे सगळे होते. बट वाटतं ना एक कुठं की मम्मीला यार आता असं नव्हती इच्छा होती आमची आतून, म्हणजे आमची सगळ्यांची, की मम्मीने जावं. कारण आम्हाला करमत पण नाही तिच्याशिवाय, म्हणजे त्यांना नाही करमत घरी वहिनी त्यांना कोणाला. बट तिची इच्छा होती म्हणून कोणी काही बोललं पण नाही, जा बोलले तिला आणि ती पण गेली मस्त. तर चला आता काही असेल ना व्हिडिओज वगैरे तिचं वेलकमचे फोटो वगैरे मी ॲड करेलच. तर छान हा एक्सपिरियन्स मला तुमच्याशी शेअर करायचा होता. चलो बाय. 2 hours later.